नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं पत्र आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळतं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या 2026-27 शैक्षणिक वर्षासाठीची जी एलिमेंटरी व इंटरमिजिएटची जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भातलं हे पत्र आहे आणि फॉर्म भरण्याचा कालावधी देखील या पत्राच्या माध्यमातून आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं. याचा फायदा असा होतो की ज्या वेळेसला तुम्ही 10वीच्या परीक्षेची तयारी करता, 10वीची परीक्षा देता, त्यामध्ये तुम्हाला या एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेचे मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. आपल्याला जर ए ग्रेड असेल तर 7 मार्क्स मिळतात, बी ग्रेड असेल तर 5 मार्क्स मिळतात आणि सी ग्रेड जर असेल तर 3 मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये नक्कीच सहभागी व्हा. 100% तुम्हाला एक गुण त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि तो गुण तुम्हाला मिळालाच पाहिजे. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय दिनांक 16/2/2015 रोजी शासन निर्णयानुसार पुनर्रचित अभ्यासक्रमासह 2015 पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. आता मेन जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपण जाऊया. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संबंधित केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की शासकीय रेखाकला परीक्षेकरता विद्यार्थ्यांचे नाव नोंद करताना फक्त एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट एकाच परीक्षेसाठी नोंदणी करण्यात यावी. दोघांपैकी एकच कोणती तरी परीक्षा देता येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चूक होऊ नये याकरता सर्वसाधारण नोंदवहीतील म्हणजे जनरल रजिस्टरच्या नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी असं म्हटलेलं आहे. आता इथे त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या, त्याची लिंक देखील दिलेली आहे, ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्या लिंकचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करायचं, ऑलरेडी शिक्षकांना ते माहीत असतं. या ठिकाणी चित्राचे प्रकार जर पाहिला आणि परीक्षा कधी होणार आहे, वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉइंग आपण त्याला म्हणतो. सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026ला पेपर आहे. सकाळी 10:30 ते 1 या वेळेमध्ये 2.5 तासाचा पेपर असतो. स्मरणचित्राचा देखील त्याच दिवशी पेपर आहे 2 ते 4 या वेळामध्ये. त्यानंतर मंगळवार 29 सप्टेंबर 2026ला संकल्पचित्र नक्षीकाम 10:30 ते 1 या वेळेमध्ये 2.5 तासामध्ये असेल. कर्तव्य भूमिती व अक्षरलेखनाचा जो पेपर आहे 2 ते 4 या वेळेमध्ये होईल. हे होतं एलिमेंटरीसाठी. आणि इंटरमिजिएटसाठी आपण जर विचार केला तर बुधवार दिनांक 30 सप्टेंबरला परीक्षा आहे. स्थिर चित्र आपण त्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत 3 तासाचा वेळ आहे. स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग असं म्हणतो आपण त्याला, 2.5 ते 4:30 म्हणजे 2 तासाचा कालावधी असेल. त्यानंतर गुरुवारी 1 ऑक्टोबर 2026ला पेपर आहे. संकल्पचित्र 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये 3 तासाचा पेपर आहे. कर्तव्य भूमिती तर या ठिकाणी देखील 2.5 ते 5:30 म्हणजे 3 तासाचा पेपर असणार आहे. तर सर्वांनी व्यवस्थित तयारी करा. आता या संदर्भातल्या तारखा नक्की काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेऊया. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10 जुलैपासून हे फॉर्म भरण्यास प्रक्रिया चालू होईल. आणि या ठिकाणी आपल्याला दिलं आहे पहा, परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे. त्या ठिकाणी ते सुद्धा दिनांक दिली आहे 30/8पर्यंत. त्याच्यानंतर फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो आपण जर पाहिला तर 10/8पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे सर्वांनी फॉर्म भरा आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नोंदणी करा. हे गुण तुम्हाला 100% त्या ठिकाणी मिळून जातील. पहा, अशा पद्धतीने त्यांनी फीचं स्ट्रक्चर देखील दिलं आहे. याच्यामध्ये शाळेच्या नियमानुसार थोडेसे जास्तसुद्धा अमाऊंट त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जर बाहेर दिले तर ते लागू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला त्या संदर्भातल्या सूचना तुमचे मुख्याध्यापक देतील किंवा बऱ्याचशा शाळेमध्ये शिक्षकच फॉर्म भरतात, त्यामुळे तुम्हाला हे एवढी फी देखील त्या ठिकाणी लागू शकते. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचं पत्र आपल्याला शासनाचं पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई संचालक आदरणीय दांडगे साहेब यांनी काढलेलं हे पत्र आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वांना हे 7 गुण मिळावेत, जेणेकरून 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये त्यांना खूप फायदा होईल आणि 100% त्यांची टक्केवारी जवळपास 1.5% जवळपास वाढतात. त्यामुळं तुम्हाला हे गुण मिळाले पाहिजेत 100%. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. त्यामुळे तुमच्या शिक्षकांशी, मुख्याध्यापकांशी संपर्क करा. विद्यार्थ्यांना विनंती असेल आणि हे गुण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करा. ही परीक्षा सर्वांनी नक्की द्या. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.